ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता काल नाही, मागच्या लेक्चरपर्यंत आपण काय बघितलं होतं, इस्टिमेट म्हणजे काय. थोडंसं रिव्हिजन करू. इस्टिमेट म्हणजे काय, तर आपण काय बघितलं होतं, इस्टिमेट म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रोबेबल कॉस्ट फाइंड आउट करणं बिफोर एक्झिक्युशन ऑफ वर्क. म्हणजे काम सुरू होण्याच्या पहिले एखाद्या गोष्टीची किंमत फाइंड आउट करणं, तिची क्वांटिटी. किंमत फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, तिची क्वांटिटी लागेल. म्हणजे मी तुम्हाला एका वडापावच्या गाडीचं उदाहरण दिलं होतं की आपल्याला जर वडापावची गाडी टाकायची, हा फक्त विचार झाला, पण त्या विचाराला किती पैसे लागणार आहे हे कसं कळलं आपल्याला, जेव्हा त्या वडापावच्या गाडीला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण फाइंड आउट करू. म्हणजे त्याला स्टोव लागणार आहे, त्याला गॅस लागणार आहे, त्याला बटाटे लागणार आहे, त्याला काय जे काय मटेरियल तुम्हाला लागणार असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात लागणार आहे हे फाइंड आउट करणं बिफोर एक्झिक्युशन ऑफ वर्क. म्हणजे काम सुरू होण्याच्या पहिले अगोदर आपल्याला काय करावं लागतं, त्याची क्वांटिटीज फाइंड आउट करावं लागते, त्याची कॉस्ट फाइंड आउट करावं लागते. याला आपण काय म्हणतो, इस्टिमेट म्हणतो. हा एक टॉपिक बघितला होता मागच्या लेक्चरला. त्याच्यानंतर याच्यातच आपण कॉस्टिंग बघितलं होतं. कॉस्टिंग म्हणजे काय, इस्टिमेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वांटिटीज फाइंड आउट करणे, म्हणजे किती प्रमाणात लागणार आहे, हा झाला इस्टिमेट. आणि त्याचे पैसे केव्हा कळता, जेव्हा त्याला आपण गुणिले त्याचा रेट करतो, मग ही झाली कॉस्टिंग. ओके, इस्टिमेट आणि कॉस्टिंग वेगळ्या प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलेलं होतं की इस्टिमेट करण्याची का गरज आहे, का आपल्याला 4 मार्काला प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज द नीड ऑफ इस्टिमेट किंवा व्हॉट इज द यूज ऑफ इस्टिमेट. 4 मार्काला कंपल्सरी आतापर्यंत प्रत्येक एक्झामला आलेला प्रश्न आहे की इस्टिमेटची गरज काय आपल्याला. मग का गरज आहे आपल्याला इस्टिमेटची, तर इस्टिमेट आपण कशासाठी करतो, हेच जे मी सांगितलं की आपल्याला एखादं काम सुरू करायचंय, ते काम सुरू करण्याच्या अगोदर त्याला किती पैसे लागणार हे तर माहिती पाहिजे. तुमच्याकडे 1 कोटी रुपये पण तुमच्या कामाला 50 कोटी लागणार आहे, तर ते काम तुमच्याकडून होणं शक्य आहे का, नाही. मग 50 कोटी लागणार आहे हे केव्हा कळलं, जेव्हा मी इस्टिमेट काढला तेव्हा कळलं. नाही तर फक्त आपण तर इमॅजिन भरपूर साऱ्या गोष्टी करतो, मला हे करायचे ते करायचे, पण तुझ्या खिशात पैसे किती आहे आणि त्या कामाला लागणारे पैसे किती हे कसं कळतं, इस्टिमेटवरून कळतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, एखादी आपली प्रॉपर्टी आहे, तिला आपल्याला सेल करायचंय किंवा रेंटनी द्यायचंय, भाड्याने द्यायचंय, तिला सेल करायचं किंवा आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला इस्टिमेट लागतं. कारण की जर हा क्लासरूम मला विकत घ्यायचा आहे, तर ह्या क्लासरूमचं व्हॅल्युएशन मी काढलं पाहिजे ना, म्हणजे याची किंमत किती आहे आजची. हातगण 20 वर्षापूर्वी बांधलेली बिल्डिंग आहे, पण आज त्याचा मार्केट रेट काय चालू आहे. 20 वर्षाला जरी हा 4 लाख रुपयाला घेतला असेल इथल्या व्यक्तीने, पण 20 वर्षांनंतर आता त्याची प्राइस किती झाली, एक तर ती वाढलेली असेल किंवा ती कमी झालेली असेल. जर समजा जुनीच बिल्डिंग इथं कोणी येतच नाहीये, सगळ्या गोष्टी असतील तर कमी झालेली असेल. तर मग ही कमी झालेली किंवा वाढलेली गोष्ट आपल्याला कशावरून कळते, तर इस्टिमेटवरून कळते. म्हणजे तो एक पॉईंट आपण बघितला होता, फॉर बाईंग अँड सेलिंग दी प्रॉपर्टी. बाय करणं म्हणजे काय, विकत घेणं, आणि सेल करणं म्हणजे काय, विकणं. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतो, इस्टिमेट लागतो. त्याच्यानंतर आपण कोणतीही गोष्ट विकत घेतो तर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागतो, जीएसटीच्या संदर्भात असो, वॅट, सर्व्हिस टॅक्स, जो काय असेल तो टॅक्स. तर फॉर टॅक्सेशन पर्पज आपल्याला काय लागतो, इस्टिमेट लागतो. ओके, हा एक गोष्ट बघितली होती, इस्टिमेट करावं लागतं. म्हणजे का गरज आहे इस्टिमेट करण्याची. त्याच्यानंतर तुम्हीच मला सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीचं समजा काम आपल्याला एखादा बंगला बांधायचा आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, आपल्याला बंगला बांधायचा आहे, तर इस्टिमेटची गरज तिथं का पडेल, कारण की त्या बंगल्याला लागणारं मटेरियल याची क्वांटिटीज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इस्टिमेट लागेल. त्याच्यानंतर त्या बंगल्याला लागणारे लेबरच काम करतील, मग त्या लेबरची कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, इस्टिमेट लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय पॉईंट बघितला होता सांगा, नेक्स्ट काय पॉईंट बघितला होता इस्टिमेटचा, टेक्निकल सँक्शनसाठी. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, त्याच्या पहिले मी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल सांगितलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल काय असतं. समजा तुमच्या एरियात एखादी जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे, तुमच्या एरियातल्या लोकांनी ठरवलं की बाबा या जागेवर आपल्याला काहीतरी गार्डन पाहिजे, आपल्याला वॉकिंग करायला काहीतरी पाहिजे, एक्सरसाइज करायला काहीतरी पाहिजे. मग तुमच्या एरियातले लोक कुठं जाणार, त्या नगरसेवकाकडे जाणार की साहेब आम्हाला ह्या एरियामध्ये ही पालिकेची जागा आहे, इथे आम्हाला गार्डनची गरज आहे.
मग नगरसेवक काय करेल, एखाद्या लेटर लिहेल, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या घेईल आणि तो कुठे जाईल, पालिकेत जाईल. जेव्हा पालिकेत त्यांची बैठक होईल, आयुक्तांसमोर प्रत्येकाची मीटिंग होते, बरोबर. पालिकेचे, नाशिक महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील त्यांच्यासमोर सगळ्यांची मीटिंग होणार, नगरसेवक बसतील. तेव्हा तुमच्या एरियातला नगरसेवक प्रस्ताव मांडेल की सर, ही आमच्या एरियात पालिकेची जागा आहे, नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी गार्डनची आवश्यकता आहे आमच्या एरियामध्ये आणि ही पालिकेची जागा आहे, तर इथं आपण हे गार्डन करू शकतो आणि इथं नागरिकांची रिक्वायरमेंट आहे, असा तो नगरसेवक सांगेल. पण त्याला, नगरसेवकाला ही गोष्ट सांगण्यासाठी त्या नगरसेवकाला आधी थोडंसं काहीतरी तर तयार करावं लागेल ना. म्हणजे जागा आहे, पालिकेची जागा भेटल, पण त्या गार्डनला खर्च किती येणार आहे हे तर त्याला करावं लागेल. मग नगरसेवक काय पकडेल, एखादा एरियातला इंजिनियर पकडला किंवा त्याच्या ओळखीचा इंजिनियर पकडला की बाबा आपल्याला असं असं करायचंय, तुम्हाला एक रफ इस्टिमेट करून दे की किती पैसे लागतील. मग तो इंजिनियर काय करेल, एक इस्टिमेट तयार करून दिले, एक ढोबळ असा अप्रॉक्सिमेट प्लॅन तयार करून देईल आणि ती फाईल तयार करून तो पालिकेमध्ये तो नगरसेवक आयुक्तांसमोर मांडेल. मग आयुक्त काय म्हणतील, ओके ठीक आहे, तुम्ही करू शकता. मग हे नुसतं व्हर्बल मीटिंगमध्ये दिलेलं अप्रुव्हल, याला आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. ओके, याला कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल ड्रॉइंगची गरज नसते. म्हणजे ॲक्च्युअल तिथं किती पैसे लागणार आहे हे नाही काढलं, ॲप्रॉक्सिमेट काढलं. पण त्या ॲप्रॉक्सिमेटसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट सादर करावे लागले आणि आयुक्तांकडून काय करावं लागलं, परमिशन घ्यावी लागली. मग आयुक्त म्हटले ठीक आहे, आपण इथे करू शकतो. ओके, ती फाईल पाठवा टेक्निकल डिपार्टमेंटला की ॲक्च्युअल किती खर्च येणार आहे आणि टेक्निकल डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर टेक्निकल डिपार्टमेंट त्याच्यावर वर्क करेल. ॲक्च्युअल पालिकेचे इंजिनियर तिथं ते ड्रॉइंग काढतील, तिथं प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक इस्टिमेट करतील की झाडं किती लागणार आहे, पेवर ब्लॉक किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, ॲग्रिगेट किती लागणार आहे, कॉन्क्रीट किती लागणार आहे, हे पालिकेचे इंजिनियर ॲक्च्युअल करतील. आता ॲक्च्युअल ती जागा मोजून येतील, तिथं प्लॅन काढतील, त्या एरियामध्ये जाऊन जागा मोजतील, त्याचा प्लॅन काढतील, ॲक्च्युअल तिथं किती खर्च लागणार आहे याचं इस्टिमेट बनवतील आणि ते पूर्ण ॲक्च्युअल इस्टिमेट जेव्हा पालिकेच्या फायनान्स डिपार्टमेंटला, म्हणजे वित्त विभागाला, पालिकेच्या फायनान्स डिपार्टमेंटला जेव्हा ते जाईल, दर तिथून मंजुरी भेटली, निधी असतो, पालिकेला निधी दिलेला असतो, तर त्या निधीची म्हणजे पैशांची मंजुरी भेटली त्या कामाला, तर ह्या गोष्टीला काय म्हणतो आपण, टेक्निकल सँक्शन म्हणतो. टेक्निकली सँक्शन झालं ते आता इथून पुढे आपल्याला काम करायला मोकळं. ओके, म्हणजे टेक्निकल सँक्शनसाठी आपल्याला टेक्निकल ड्रॉइंग्सची गरज पडली, बरोबर आहे. मग फॉर टेक्निकल सँक्शन व्हॉट वी रिक्वायर्ड, पालिकेच्या इंजिनियरनी काय केलं तर त्यांनी इस्टिमेट तयार केलं, बरोबर ना. आणि फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल त्या नगरसेवकाच्या माणसांनी काय तयार केलं तर इस्टिमेटच केलं, पण ते अप्रॉक्सिमेट होतं, त्याला कुठलाही टेक्निकल बेस नव्हता, जस्ट अप्रॉक्सिमेट इस्टिमेट एवढा ढोबळ खर्च लागणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्यासाठी सुद्धा काय लागलं, इस्टिमेट लागलं. म्हणजे फॉर, पहिला पॉइंट आहे फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपल्याला काय लागणार आहे, इस्टिमेट लागणार आहे. दुसरा पॉइंट फॉर टेक्निकल सँक्शन आपल्याला काय लागणार आहे, इस्टिमेट लागणार आहे. अजून नेक्स्ट पॉइंट काय बघितला होता आपण, बजेट प्रोव्हिजन. ओके, आता महाराष्ट्र राज्याचा किंवा नाशिक महानगरपालिकेचा, नाशिक जिल्हा परिषदेचा बजेट असतो. दरवर्षी मार्च महिन्याच्या एंडिंगला, एप्रिलला आपण बजेट सादर करतो की पुढच्या वर्षासाठी आम्हाला एवढे विकास कामं करायचे आणि याच्यासाठी खर्च. आत्ताच अजित पवारांनी काय केला, बजेट सादर केला इलेक्शनच्या अगोदर की एवढा आता परत अर्थसंकल्प आला नवीन, आता मागच्या महिन्यात का ह्याच महिन्यात आला, आय थिंक ह्याच महिन्यात आलेला दिसतोय. ओके, तर तो बजेट काय, त्याच्यामध्ये काय असतं की पुढच्या 5-6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात कोणते कामं पेंडिंग आहे, कोणते कामं आम्ही करणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च. मग हे काय अजित पवार साहेब स्वतः बसून करता का इस्टिमेट, ते इंजिनियर आहे का, नाही. ते काय करतील, PWD डिपार्टमेंटला सांगतील, भो पुढच्या 6 महिन्यात काय कामं करायचे मला इस्टिमेट काढून दे, PWD डिपार्टमेंट देईल. ते नाशिक जिल्हा परिषदला सांगतील, ते WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटला सांगतील, ते महसूल विभागाला सांगतील, ते पोलीस खात्याला सांगतील, ते सगळीकडे सांगतील. महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्या सगळ्या विभागांना पत्र जातं की पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला कोणते कामं पेंडिंग आहे, कित्या कामांसाठी किती पैसे लागणार आहे हे सांगितलं जातं. आणि मग तो डाटा एकत्र करून आपले अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार साहेब त्यांच्याकडे जातं, बरोबर. आणि ते गेल्यानंतर मग ते सांगतात की आम्हाला एवढा बजेट प्रोव्हाइड करायचं. मग हा झाला बजेट. मग बजेटसाठी पण काय लागलं,
इस्टिमेट लागलं, बरोबर. म्हणजे इस्टिमेट आपल्याला प्रश्न पेपरमध्ये विचारणार काय आहे की व्हॉट इज द नीड ऑफ इस्टिमेट किंवा व्हॉट इज द यूज ऑफ इस्टिमेट, इस्टिमेट का करावा, वाय वी रिक्वायर्ड इस्टिमेट. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हेच आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं. एकदम पुस्तकातलं रटायची गरज नाही, कॉमन सेन्स आहे ते पॉईंट आपल्याला लिहायचे, बरोबर. कळालं इथपर्यंत. अजून कोणता पॉईंट घेतला होता का मागच्या लेक्चरमध्ये आपण? इन्व्हाइट. हा, एक त्याच्यातलाच का लागतं आपल्याला इस्टिमेट, तर टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी. आता गव्हर्नमेंटचे आपण सिव्हिल इंजिनियर आहे, उद्या तुम्ही डिप्लोमा पास आउट होणार, तुम्ही गव्हर्नमेंटचं लायसन काढणार, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर होणार, तर तुम्हाला काय लागतं त्याच्यासाठी? टेंडर पडल्यानंतरच तुम्ही ते कामं घेऊ शकता. ते जर तुमच्या नावावर टेंडर पडलंय तर ते टेंडर कोण काढतं? त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमधले इंजिनियर्स काढतात. ओके, अथॉरिटी काढते, रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी काढते. तर ते टेंडर म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये कामाचं नाव असतं, त्या कामाची क्वांटिटी असती, त्या कामाला लागणारे पैसे असतात. ओके, मग ते टेंडर बघून तुम्ही काय भरणार की किती तुम्ही ॲक्च्युअल किती कोट करताय, तुम्ही कोटेशन देणार. मग 5% बिलो, 10% बिलो, 30% बिलो, 40% बिलो, 50% बिलो, किती पण बिलो काम जाऊन तुम्ही ते भरणार. ओके, मग ते टेंडर काढण्यासाठी सुद्धा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या इंजिनियर्सला काय लागलं? इस्टिमेट करावं लागलं ना. विदाऊट इस्टिमेट कसं काय ते टेंडर काढणार? नाही. म्हणून त्यासाठी सुद्धा आपल्याला फॉर इन्व्हाइटिंग दी टेंडरसाठी आपल्याला काय लागतं? इस्टिमेटची गरज लागते. ओके, हे पॉईंट आपण बघितले होते. त्याच्यानंतर आज जो आपल्याला महत्त्वाचा पॉईंट शिकायचा आहे, जो आपल्याला 8 मार्काला विचारला जातो, 8 नाही 12 मार्काला विचारला जातो. काय? टाइप ऑफ इस्टिमेट. काय विचारलं जातं आपल्याला? टाइप ऑफ इस्टिमेट. टाइप ऑफ इस्टिमेट. आणि सिमिलर हा एक्सटर्नल ओरल, तुमची एक्सटर्नल ओरल आहे याची, एक्सटर्नल ओरल आहे. एक्सटर्नल ओरलला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की टाइप ऑफ इस्टिमेट काय. 4 पोरं बसतील, पहिल्याला विचारतील टाइप ऑफ इस्टिमेट काय. मग पहिल्याने उत्तर काय द्यायचं? सर देअर आर 2 टाइप ऑफ इस्टिमेट. 2 प्रकारचे इस्टिमेट असतात. एक अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, दुसरं डिटेल इस्टिमेट. मेन महत्वाचे इस्टिमेट कोणते? अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि डिटेल इस्टिमेट. ओके, म्हणजे 2 मेन महत्वाचे इस्टिमेट आपल्याकडे कोणते झाले? पहिलं तुमचं असणार आहे अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि सेकंड तुमचा असणार आहे डिटेल इस्टिमेट. ओके, तर आपल्याला 4 पहिले तर एक्सटर्नल ओरल साठी पहिला प्रश्न झाला की टाइप ऑफ इस्टिमेट सांग मला. मग तुम्हाला सांगायचं आहे सर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि डिटेल इस्टिमेट. मग दुसऱ्या पोराला प्रश्न विचारला जाईल की अप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे टाइप सांग. टाइप ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. मग आपण काय बघितले होते टाइप ऑफ अप्रॉक्सिमेट इस्टिमेट? सांगा. प्रिलिमिनरी इस्टिमेट, प्रिलिमिनरी इस्टिमेट. त्याच्यानंतर सेकंड प्लिंथ एरिया मेथड. त्याच्यानंतर थर्ड क्युबिकल कंटेंट मेथड. क्युबिकल कंटेन मेथड. त्याच्यानंतर टिपिकल बे मेथड. टिपिकल बे मेथड. त्याच्यानंतर सर्विस युनिट मेथड. अजून ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डिटेल इस्टिमेटचे पण आपण टाइप बघितले होते. काय होते डिटेल इस्टिमेटचे टाइप? बोला. आयटम रेट इस्टिमेट. त्याच्यानंतर रिवाइज इस्टिमेट. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी इस्टिमेट. त्याच्यानंतर रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट. त्याच्यानंतर बोला ॲन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स
इस्टिमेट, ॲन्युअल रिपेअर अँड ॲन्युअल मेंटेनन्स इस्टिमेट. ओके, चल लक्ष द्या. आता आपल्याला पेपरला 4 मार्काला प्रश्न विचारला जातो की व्हॉट आर दी टाईप ऑफ इस्टिमेट किंवा एनलिस्ट दी टाईप ऑफ इस्टिमेट. 4 मार्काला पहिला प्रश्न विचारला जाईल. मी इथं प्रश्न पण लिहितो. पहिला क्वेश्चन 4 मार्काला आपल्याला विचारला जाईल, एनलिस्ट दी टाईप ऑफ इस्टिमेट. मागच्या PYQ ला तुम्ही बघू शकतात, प्रिव्हियस इयरला विचारलेलं आहे, एनलिस्ट दी टाईप ऑफ इस्टिमेट. 4 मार्क्सला विचारला जाईल, एनलिस्ट दी टाईप ऑफ इस्टिमेट. तर जेव्हा असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तेव्हा हे जे काढलेलं आहे आपण तेवढा फक्त चार्ट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि 4 मार्क घ्यायचे. केव्हा? जेव्हा फक्त एनलिस्ट शब्द विचारा, फक्त लिस्ट करा, फक्त लिस्ट करा तेव्हा. ओके, पण जेव्हा ते असं म्हणतील एक्सप्लेन दी टाईप ऑफ इस्टिमेट, म्हणजे दुसरा प्रश्न याच्यावर 4 मार्काला राहील, एक्सप्लेन दी टाइप ऑफ इस्टिमेट. एक्सप्लेन दी टाइप ऑफ इस्टिमेट हा पण 4 मार्काला आपल्याला प्रश्न राहील, 4 मार्काला आपल्याला क्वेश्चन राहील. तर जेव्हा असं विचारतील तेव्हा आपल्याला हे एनलिस्ट तर करायचंच आहे, पण याच्याबद्दल 2-2 ओळी लिहायचे की प्रिलिमिनरी इस्टिमेट म्हणजे काय, प्लिंथ एरिया मेथड म्हणजे काय, क्युबिकल कंटेंट मेथड म्हणजे काय, टिपिकल बे मेथड म्हणजे काय, त्याच्यानंतर सर्व्हिस युनिट मेथड म्हणजे काय. ओके, म्हणजे आपल्याला जर असा क्वेश्चन विचारला की एक्सप्लेन दी टाइप ऑफ इस्टिमेट, तर एक्सप्लेनचा अर्थ काय असतो ते एनलिस्ट पण करा आणि त्याच्याबद्दल 2-3 ओळी पण लिहा. ओके, आता रो काय महत्त्वाचं चालू आहे का? मग नको पाहू, नंतर बघा, इकडं लक्ष द्या, नोट्समध्ये तेच जे मी सांगतोय. ओके, लक्ष द्या. मग एक्सप्लेन दी टिपिकल टाइप ऑफ इस्टिमेट, एक्सप्लेन शब्द वापरला का एनलिस्ट पण करायचा आणि 2-2 ओळी पण त्याच्याबद्दल लिहायच्या. आणि फक्त एनलिस्ट शब्द वापरला, फक्त लिस्ट करा, तर फक्त एवढा चार्ट काढायचा, विषय संपवायचा, 4 मार्क घ्यायचे, 4 किंवा 3 मार्क जे आपल्याला असतील ते. आता अजून एक याच्यावर क्वेश्चन फ्रेम होतो की याच्यातला कोणता पण, याच्यातले कोणते पण 2 मेथड घेतील आणि त्याच्यातला डिफरन्स बिटवीन विचारतील की डिफरन्स बिटवीन प्लिंथ एरिया मेथड आणि क्युबिकल कंटेंट मेथड, किंवा डिफरन्स बिटवीन क्युबिकल कंटेंट मेथड आणि सर्व्हिस युनिट मेथड, किंवा डिफरन्स बिटवीन टिपिकल बे मेथड किंवा सर्व्हिस युनिट मेथड. म्हणजे हा सुद्धा 4 मार्काला एक प्रश्न तयार करू शकता. काय की थर्ड डिफरन्स बिटवीन. ओके, हा सुद्धा 4 मार्काला एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की यांच्यामधल्या, याच्यातल्या पण कोणत्याही 2 मेथड उचलतील आणि त्या दोघांमधला डिफरन्स सांगा, कोणत्याही 2 उचलतील त्या दोघांमधला डिफरन्स सांगा. तर आपल्याला जे आपण शिकणार आहे तेच याच्याबद्दल इकडं पण लिहायचं, इकडं पण लिहायचं, त्या प्रत्येक मेथडबद्दल काय वेगळं त्याच्यासाठी पाठ करायची गरज नाही. आणि चौथा सर्वात महत्त्वाचं, याच्यावर न्यूमरिकल विचारलं जातं. सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक पेपरला जेव्हापासून सिव्हिल इंजिनिअरिंग सुरू झाली आहे तेव्हापासून हे ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटवर आपल्याला कंपल्सरी 4 मार्काचं न्यूमरिकल असतं म्हणजे असतं. ओके, कोणत्याही मेथडवर आपल्याला विचारलं जाईल. याच्यापैकी 1, 2, 3, 4 ह्या 4 मेथडपैकी कोणत्या पण मेथडवर आपल्याला न्यूमरिकल विचारलं जाणार आहे, कोणत्याही एका मेथडवर. मग चौथा प्रश्न याच्यावर तयार होतो, न्यूमरिकल म्हणजे 4 मार्क्स. मग आता तुम्ही इथंच हिशोब लावून घ्या किती महत्त्वाचा टॉपिक आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 16 मार्काला कंपल्सरी तुम्हाला हा, फक्त हा इकडचा टॉपिक पूर्ण हे, याच्यापैकी हेच फक्त तुम्हाला 16 मार्काला जवळपास विचारलं जाईल. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. 1 बाय 1 आपण एक एक गोष्ट याच्यातली व्यवस्थित बघणार आहे. ओके, विषय टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. ओके, आता बघा, आता सर्वात पहिलं हेडिंग टाका. हा चार्ट लिहिला होता तुम्ही, जागा सोडून द्या ज्यांनी नसेल लिहिला त्यांनी, आणि हेडिंग टाका. हेडिंग टाका. हा जो चार्ट ज्यांनी लिहिला होता त्याच्या खालीच लिहायचं आहे किंवा बाकीच्यांनी पानं सोडायचे, 2-4 पानं जितके झाले तितके सोडा आणि हेडिंग टाका. प्रिलिमिनरी 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 स्टार मार्क कडून हेडिंग टाका. प्रिलिमिनरी प्रिलिमिनरी हेडिंग टाका. प्रिलिमिनरी स्लॅश करा असं, प्रिलिमिनरी / ॲप्रॉक्सिमेट
त्यालाच दुसरं नाव आहे प्रिलिमिनरी स्लॅश ॲप्रॉक्सिमेट, परत एकदा स्लॅश करा आणि रफ इस्टिमेट, तीनदा स्लॅश करा आणि लिहा. पहिलं काय सांगितलं मी, प्रिलिमिनरी इस्टिमेट, दुसरं लिहा स्लॅश करून ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि तिसरं लिहा स्लॅश करून रफ इस्टिमेट. लिहिलं? ओके. आता लक्ष द्या. आता याचा अर्थ काय, आपल्याला थेरीला 2 मार्काला याच्याबद्दल विचारलं जाईल की व्हॉट इज मीन बाय प्रिलिमिनरी इस्टिमेट किंवा व्हॉट इज मीन बाय ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट किंवा व्हॉट इज मीन बाय रफ इस्टिमेट. याचंच नाव, याचंच 3 नावांनी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचा सगळ्यांचा अर्थ तोच राहील, प्रिलिमिनरी इस्टिमेट. मग प्रिलिमिनरी इस्टिमेटमध्ये जर आपल्याला 2 ओळी लिहायच्या असतील 2 मार्काला, तर काय लिहायचं? पहिले समजून घ्या प्रिलिमिनरी इस्टिमेट काय असतो. प्रिलिमिनरी इस्टिमेट म्हणजे समजा तुला बंगला बांधायचा आहे, ओके, पण तू इंजिनियर नाही आहे, तू नॉन टेक्निकल पर्सन आहे, तुझ्याकडे फक्त पैसे आणि जागा आहे आणि विचार आहे की मला बंगला बांधायचा आहे. मग प्रेमराजने तू काय केला, एका टेक्निकल माणसाला धरलं. मग टेक्निकल माणूस आपण असं धरू की प्रेमराज टेक्निकल पर्सन आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्याकडं तू गेला कन्सल्टन्टसाठी की साहेब माझ्याकडे पैसे, माझ्याकडे जागा आहे, मला बंगला बांधायचा आहे. ओके. मग प्रेमराज काय करेल, त्याच्याकडे मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव असणार आहे तुझ्या एरियामध्ये काम केल्याचा. प्रेमराजनी तुझ्या एरियामध्ये, त्या व्यक्तीने, त्या इंजिनियरनी तुझ्या एरियामध्ये काम केलंय 10-15 वर्ष, तुझ्याच आजूबाजूचे बंगले त्यांनी बांधलेले. ओके. म्हणजे त्याला अनुभव आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे. मग तू गेल्या गेल्या तू जर त्याला सांगितलं की साहेब माझ्याकडे एवढी जागा आहे, माझ्याकडे एवढा बजेट आहे माझा आणि मला बंगला बांधायचा आहे, तुझी रिक्वायरमेंट तू त्याला दिली की 4 BHK, 5 BHK, 2 BHK, 1 BHK, जो काय असेल तुला बंगला बांधायचा आहे, तर तो काय करेल, विदिन अ फ्यू मिनिट्स, म्हणजे 5 ते 10 मिनिटात तू तुला सांगेल की तुला एवढे एवढे पैसे लागतील. मग असं त्यांनी कसं काय सांगितलं, तर त्याच्याकडे ऑलरेडी कामं केलेले होते त्यांनी, त्याला माहिती होतं की एवढी एवढी जागा असेल आणि हा एरिया असेल, ही लोकॅलिटी असेल, तर इथे हा 2 BHK बंगला किंवा हा 4 BHK बंगला बांधण्यासाठी मला याच्यापूर्वी एवढे एवढे पैसे लागलेले. मध्ये 5 वर्षापूर्वी असो, 10 वर्षापूर्वी असो, त्याला माहिती आहे, त्यांनी काम केलेले ऑलरेडी, तुझ्या आजूबाजूचे बंगले त्यांनी बांधलेले, म्हणून त्याच्याकडे सगळा डाटा आहे, त्याच्याकडे पूर्ण खर्च आहे की तुझ्या एरियामध्ये, तुझ्या लोकॅलिटीमध्ये त्यांनी ऑलरेडी कन्स्ट्रक्शन केलेले आहे, त्याला अनुभव आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर त्याने तुला 5 ते 10 मिनिटात उत्तर दिलं की तुला 50 लाख रुपये लागतील. मग हे 50 लाख रुपये त्यांनी कसे सांगितले, ऑन दी बेसिस ऑफ हिज एक्सपिरियन्स, ऑन दी बेसिस ऑफ प्रिव्हियस वर्क डन ऑन किंवा ॲट दी सेम लोकॅलिटी, सेम एरिया. कळालं? मग या गोष्टीला आपण काय म्हणतो, प्रिलिमिनरी इस्टिमेट किंवा ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट किंवा रफ इस्टिमेट. एक रफ अंदाज दिला. किंवा तो काय सांगेल की भाऊ तुला जर बंगला बांधायचा आहे तुझ्या एरियामध्ये, तर तुला काहीतरी 1200 रुपये स्क्वेअर फीट तुझं काम जाणार आहे. मग जेवढं तुझं स्क्वेअर फीट येतो तू कन्सिडर करून त्याला मल्टिप्लाय कर. एका स्क्वेअर फीटला तुला 1200 रुपये लागतील जर तुला तुझ्या रिक्वायरमेंटनुसार बंगला बांधायचा असेल तर. मग हे 1200 रुपये स्क्वेअर फीट हा रेट त्यांनी काढला कसा, तर याच्या अगोदर तुझ्याच एरियामध्ये त्यांनी काम केलेलं होतं, तुझ्याच आजूबाजूचे बंगले त्यांनी बांधलेले होते, त्याला सगळं माहिती होतं, त्याच्याकडे डेटा होता आणि त्याला माहिती होतं की तुझ्या आजूबाजूला 1 किलोमीटरमध्ये मी हा बंगला बांधला होता, याच्यासाठी मला एवढा रेट लागलेला होता, 1000 रुपये रेट लागला होता 5 वर्षापूर्वी. मग आता 5 वर्ष झालेले तर काहीतरी किंमत वाढली असेल ना. मग 1000 रुपयाची त्यांनी प्रत्येक 1 वर्षाला 2 वर्षाला 10% कन्सिडर केले, मग 5 वर्षानंतर 20% प्राइस वाढले असेल, म्हणून त्यांनी सांगितलं की तुला 1200 रुपये पर स्क्वेअर फीट रेट लागणार आहे. ओके. म्हणजे प्रिलिमिनरी किंवा ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल की द इस्टिमेट इट इज डन, एकदम सोप्या भाषेत सांगतोय, द इस्टिमेट इज डन ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स, on the basis of experience and previous work done in the same locality or same area with same specification. आता मी एक नवीन वर्ड ॲड केला, स्पेसिफिकेशन.
म्हणजे काय स्पेसिफिकेशन? आता तुला RCCचा बंगला बांधायचा आहे, पण जर प्रेमराजनी याच्या अगोदर लोड बेरिंगचंच काम केलेलं असेल किंवा मातीचेच घरं बांधलेले असेल तर तो सांगू शकतो का RCCला किती पैसे लागतील? त्यांनी याच्या अगोदर मातीचेच घरं बांधले ना, कुडाचे घरं बांधले, मातीचे घरं बांधले, प्लास्टिकचे घरं बांधले किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चर बांधले. तर म्हणून स्पेसिफिकेशन गरजेचं आहे की त्याच्याकडं RCC बंगल्यांचाच अनुभव पाहिजे, RCC बंगलेच त्यांनी बांधलेले पाहिजे याच्या अगोदर, सेम स्पेसिफिकेशनचे बंगले बांधलेले पाहिजे, तर आणि तरच तो तुला एक रफ इस्टिमेट किंवा एक प्रिलिमिनरी इस्टिमेट किंवा एक अप्रॉक्सिमेट इस्टिमेट तुला देऊ शकतो. कळतंय? ओके. मग आता याच्यात आपल्याला लिहायचंय काय मी सांगितलं परत एकदा ऐकून घ्या. द प्रिलिमिनरी इस्टिमेट इज डन बाय द टेक्निकल पर्सन और इंजिनियर on the basis of his experience of work done in same locality or same area with same specification. ओके. एवढे सोपं इंग्लिश आपल्याला तयार करायचे आणि 2 मार्क घ्यायचे. कळतंय? लिहा मग पहिला पॉइंट लिहा. प्रिलिमिनरी इस्टिमेट लिहा. प्रिलिमिनरी इस्टिमेट और अप्रॉक्सिमेट इस्टिमेट is done by the technical person or engineer on the basis of his experience on the basis of his experience of previous work done in same locality or area with same specification ओके. म्हणजे आता कोणी तुम्हाला विचारलं की प्रिलिमिनरी इस्टिमेट म्हणजे काय किंवा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट म्हणजे काय किंवा रफ इस्टिमेट म्हणजे काय तर सांगता येईल तुम्हाला. ओके. ठीक आहे. हेच आपल्याला 2 मार्काला जर विचारलं तर 2 मार्काला आपल्याला लिहायचंय. ओके. याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल विचारलं जात नाही, याच्यावर न्यूमेरिकल नाही कोणतं. ओके. न्यूमेरिकल इथून सुरू होतात खाली. ओके. आता नेक्स्ट हेडिंग टाका प्लिंथ एरिया मेथड. फर्स्ट आपलं डन झालं. आता नेक्स्ट हेडिंग टाका प्लिंथ एरिया मेथड. अतिशय महत्त्वाचं, वारंवार प्रत्येक एक्झामला विचारला जाणारा क्वेश्चन. सोपा आहे, लक्षात घ्या. तेच आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. अतिशय सोपं आहे, बघा लक्ष द्या. आता याच्या नावातच आहे प्लिंथ. माहिती सगळ्यांना, कोण असे प्लिंथ माहितीच नाही, 3rd इयरला गेले प्लिंथच नाही माहिती. प्लिंथ म्हणजे काय? सर्वात पहिले आपण काय करतो, आपल्याकडे जमीन असते, जमिनीवर आपण एक्सकवेशन करतो. एक्सकवेशन कशासाठी? फुटिंगसाठी ना, फाउंडेशनसाठी. मग एक्सकवेशन केल्यानंतर आपण PCC करतो. PCC केल्यानंतर आपण फुटिंग उचलतो. फुटिंग केल्यानंतर आपण कॉलम उचलतो. कॉलम कुठपर्यंत उचलतो? प्लिंथ लेवलपर्यंत उचलतो. आणि आता मला सर्वात महत्त्वाचं उत्तर द्या की ग्राउंड लेवल आणि प्लिंथ लेवल याच्यामध्ये फरक आहे का? पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे. सगळे याच्याशी काय कोणाचं दुमत आहे का? नाही असं कोणी आहे का? आहे. ग्राउंड लेवल आणि प्लिंथ लेवल याच्यामध्ये फरक आहे. मग दुसरा प्रश्न की कोण जास्त
उंच असतो, ग्राउंड लेवल का प्लिंथ लेवल? प्लिंथ लेवल उंच असते, बरोबर. दुसरा प्रश्न काय? प्लिंथ लेवल वरती असते. मग याचं कारण कोणी मला सांगू शकतं का प्लिंथ लेवल वरती ठेवतो आपण, फ्लश का करत नाही जमिनीला? कारण सांगा. थांबा एक एक सांगा. ओके, पाणीसाठी, त्याच्यानंतर इन्सेक्टसाठी, किडे मग घुस झाले, साप झाले त्याच्यासाठी. त्यानंतर पाणी का पाण्यापासून वाचवतो आपण? डॅम्पनेस येतो, आपली भिंत खराब होते, बरोबर. तिसरा अजून पॉइंट सांगा, तिसरा पॉइंट सांगा, का प्लिंथ लेवल वरती ठेवतो? तिसरा अजून एक पॉइंट. कसं असतं, जेव्हा आपण ज्या एरियामध्ये बंगला आपला बांधतोय किंवा घर आपण बांधतोय किंवा बिल्डिंग आपण बांधतोय, त्या एरियाच्या बाजूनी रोड जाणार आहे. कधी कधी रोड ऑलरेडी कन्स्ट्रक्ट असतो, कधी कधी नसतो, आणि तुमचा बिल्डिंग बंगला झाल्यानंतर रोड केला जातो त्या एरियामध्ये. मग दोन्ही केसमध्ये रोड असो नसो, तुम्ही जर ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला प्लिंथ जर ठेवली आणि तिथं रोड नाही आहे, तर रोड करणारे काय करतात? हाईट देतात रोडला. मग रोडला जर हाईट दिली तर काय होईल? पावसाचं पाणी तुमच्या घरात येईल ना डायरेक्ट, बरोबर. म्हणून त्यासाठी आपलं घर ऑलरेडी लेवलपासून उंच पाहिजे, म्हणून आपण प्लिंथ वरती करतो. हा तिसरा पॉईंट. समजा ऑलरेडी त्या एरियामध्ये रोड आहे, मग तुम्ही काय तुम्ही ॲज अ इंजिनियर असा विचार करणार का, अरे ऑलरेडी रोड झालेला आहे, आपण रोडला डायरेक्ट फ्लश ठेवू किंवा थोडंसं वरती घेऊ, तर जास्त वरती घ्यायची गरज नाही, असं करणार का तुम्ही? तरी पण तुम्ही रोड असला तिथं तरी पण तुम्ही प्लिंथला हाईट देणार. याचं कारण काय? रोड खराब होणार आहे ना, 10 वर्ष 20 वर्षांनी रोड खराब होणार आहे. 5 आता तर 2च वर्षात खराब, 1 वर्षात 4 महिन्यात खराब होतो. रोड खराब झाला मग तिथं परत रोड होईल. ते आपले गव्हर्नमेंटवाले काय करतात, तो रोड पूर्ण काढत नाही, त्याच्यावरती दुसरा लेअर टाकतात. म्हणजे ऑलरेडी हाईट वाढली त्याची, परत एकदा तोच प्रॉब्लेम झाला, पावसाचं पाणी तुमच्या घरात पडलं. म्हणून हे फ्युचर थिंकिंग, जरी ही छोटीशी थिंकिंग असली, पण हा विचार फक्त सिव्हिल इंजिनिअरच्याच डोक्यात येणार आहे, कारण की तुम्ही आता ते शिकताय, बरोबर. म्हणून आपल्याला प्लिंथ लेवल ही वरती ठेवावं लागतं. आणि मिनिमम 600 mm ची प्लिंथ, आपण 600 mm म्हणजे किती फूट झालं? 2 फूट. 2 फुटाची आपण प्लिंथ उचलतो मिनिमम. ओके, ठीक आहे. मग पहिला शब्द मी तुम्हाला प्लिंथ सांगितला. आता एरिया मेथड. ओके, समजा आता तुमच्याकडे हे ग्राउंड आहे, लक्ष द्या, हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड लेवल आहे. आता तुम्ही काय केलं, याच्यावर घर बांधलं, म्हणजे अशी प्लिंथ लेवल पहिले वरती उचलली. ओके, ही झाली तुमची प्लिंथ, आणि मग याच्यावरती तुम्ही कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली. हे इथं तुम्ही तुमचं घर बांधलं. ओके, मग आता ह्या प्लिंथला हा मी तुम्हाला सेक्शन दाखवला. समजा हा रूम आहे, तर ह्या रूमची प्लॅन मला कसा दिसेल? असा दिसेल ना. तर प्लिंथ मी अशी समजा अशी कन्स्ट्रक्ट केली. प्लिंथची विड्थ वरतून बघतोय, मी वरतून बघतोय, असं वरतून बघतोय. वरतून बघितल्यानंतर माझा हा रूमचा प्लिंथ मला असा दिसेल. ओके, मग याला काहीतरी विड्थ असणार आहे, रूमला काहीतरी साईज असणार आहे ना, याला काहीतरी लेंथ असणार आहे, याला काहीतरी विड्थ असणार आहे. मी हाईट घेत नाहीये, प्लॅन बघतोय. प्लॅनमध्ये मला फक्त हे डायमेन्शन आणि हे डायमेन्शन दिसेल, हे असं दिसेल, बरोबर. मग ही लेंथ दिसेल आणि ही विड्थ दिसेल प्लॅनमध्ये, वरतून बघितलं तर. आणि सेक्शनमध्ये म्हणजे काय, मी याला असा कट केला इथं. तुम्ही आता हे फर्स्ट इयर सेकंड इयरला बघितलं असं, याला कट केल्यानंतर तुम्हाला हे इथं प्लिंथची ही हाईट तुम्हाला दिसणार आहे, जी काय असेल ती हाईट तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, मग प्लिंथ एरिया मेथड म्हणजे काय? तर आता व्यवस्थित ऐका. प्लिंथ एरिया मेथड यूज करून, प्लिंथ एरिया मेथडचा वापर करून आपल्याला काय करायचंय, आपल्याला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट बनवायचंय. परत एकदा तुला बंगला बांधायचा आहे, तू इंजिनियर नाही, नॉन टेक्निकल पर्सन आहे, तू याच्याकडे गेला आणि याला विचारलं मला किती पैसे लागणार आहे, मग हा काय करल? प्लिंथ एरिया मेथड यूज करल. काय करल? प्लिंथ एरिया मेथड यूज करल. मग प्लिंथ एरिया मेथड यूज करल म्हणजे काय करल?
त्या व्यक्तीकडे मी तेच सेंटेन्स परत परत तुम्हाला हॅमर करणार आहे, कारण की तेच सेंटेन्स प्रत्येक ठिकाणी आपल्याला यूज करायचे, फक्त पुढचे 2 शब्द बदलतील आणि शेवटचे 2 शब्द बदलतील. आता ते सेंटेन्स काय मी तुम्हाला सांगतो. जर प्लिंथ एरिया मेथडने आपल्याला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट काढायचा असेल तर त्या इंजिनियरकडे, त्या टेक्निकल पर्सनकडे याच्या अगोदर तुमच्या एरियामध्ये म्हणजेच सेम लोकॅलिटीमध्ये काम केलेलं पाहिजे. तुम्हाला जसं काम आत्ता करायचंय त्याच स्पेसिफिकेशन मधलं त्यांनी काम केलं गेलं पाहिजे आणि त्याला त्या कामाचा प्लिंथ एरिया माहिती पाहिजे. कळतंय? त्या इंजिनियरकडे तुम्ही गेले, तुम्हाला बंगला बांधायचा आहे, त्या बंगल्यासाठी किती पैसे लागणार आहे हे त्या इंजिनियरकडे तुम्ही काढायला गेले, तर त्या इंजिनियर तो कसा पाहिजे तो व्यक्ती. द पर्सन हॅव एक्सपिरियन्स ऑफ द प्रिव्हियसली डन वर्क which is having in same locality or same area with same specification. कळतंय? त्याच्याकडं कामाचा अनुभव पाहिजे, त्याच एरियामध्ये काम केल्याचा आणि त्याच स्पेसिफिकेशनमध्ये काम केल्याचा. ओके, आता त्याच्याकडं आहे, अनुभव आहे त्याच्याकडं. आता त्याला प्लिंथ एरिया मेथड यूज करायची. मग तो काय करेल? जे मागचं काम त्या एरियामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याचा प्लिंथ एरिया त्याच्याकडे असेल. समजा त्याच्याकडं ओल्ड वर्कचा, जुन्या कामाचा, आता मी इथं थोडंसं इरेज करतो, आपल्याला आज हे शिकायचंच नाही इकडचं डिटेल एस्टिमेट. हे तुम्हाला कळालं किती क्वेश्चन येणार आहे ते लक्षात ठेवा, महत्त्वाचा टॉपिक आहे फार. लक्ष द्या. 2 प्रकार आहे आपल्याला इथून खाली ज्या पण मेथड बघायचे आहे ना, त्याच्यामध्ये 2 प्रकार बघायचे. एक जुनं काम, एक नवीन काम. ओल्ड स्ट्रक्चर, न्यू स्ट्रक्चर. ओल्ड बिल्डिंग, न्यू बिल्डिंग. ओल्ड बंगला, नवीन बंगला. ओल्ड रो हाऊस, नवीन रो हाऊस. जे काय असेल पेपरला जे काय दिलं असेल ते. ओके, म्हणजे इथून पुढे ज्या पण मेथडचा आपण अभ्यास करू त्याच्यामध्ये 2 प्रकार कॉमन दिसतील तुम्हाला. एक ओल्ड स्ट्रक्चर आणि दुसरं न्यू स्ट्रक्चर. ओल्ड स्ट्रक्चर आणि न्यू स्ट्रक्चर. आता मी परत माझ्या पॉइंटकडे येतो. त्या व्यक्तीकडे तू गेलेला आहे, त्याच्याकडं 2 गोष्टी आहे. काय? एक त्याच्याकडे अनुभव आहे कामाचा आणि असा अनुभव आहे की तुला ज्या स्पेसिफिकेशनमध्ये काम करायचंय त्याच स्पेसिफिकेशनमध्ये त्यांनी काम केले आणि तुझ्याच एरियामध्ये काम केलंय. कळतंय? या 2 गोष्टी. आता मग हे 2 गोष्टी झाल्यावर त्याला प्लिंथ एरिया मेथड यूज करायची आहे आणि प्लिंथ एरिया मेथडनी त्याला काय करायचंय? कॉस्ट काढायची. तुला सांगायची की किती पैसे लागणार आहे, पण कोणत्या मेथडनी? प्लिंथ एरिया मेथडनी. मग त्याच्याकडे काय पाहिजे? त्यांनी जे जुने कामं केले ना त्या जुन्या कामाचा प्लिंथ एरिया पाहिजे. प्लिंथ एरिया, ओल्ड प्लिंथ एरिया त्याच्याकडे पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल त्याच्याकडं 1000 स्क्वेअर फुटाचं त्यांनी काम केलेलं आहे. प्लिंथ एरिया. प्लॉट एरिया म्हणत नाहीये मी. प्लॉट एरिया मोठा असतो. आपण पूर्ण प्लॉटवर बांधकाम नाही करत. आपण मध्ये मार्जिन साईडने इकडून तिकडून मार्जिन सोडतो आणि मध्ये प्लिंथ करतो आणि त्या प्लिंथवर बांधकाम करतो. बिल्टअप एरिया वेगळा असतो, प्लॉट एरिया वेगळा असतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे आता 3rd इयरला आले तर. ओल्ड प्लिंथ एरिया त्या व्यक्तीकडे आहे आणि त्याच्याकडं कॉस्ट ऑफ ओल्ड बिल्डिंग आहे. व्यवस्थित बघा, अतिशय सोपं आहे. जुन्या बिल्डिंगचे त्याच्याकडे पैसे, किती पैसे घेणार? समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 10 लाख रुपये. जुनं काम केलंय, 10 लाख रुपयात त्यांनी बंगला बांधला. किती स्क्वेअर फूटचा? 1000 स्क्वेअर फूट का? बरोबर, एवढं तर त्याच्याकडे असणार आहे. त्यांनी काम केलंय, किती एरियाचं काम केलंय तो प्लिंथ एरिया त्याच्याकडे असेल आणि किती पैसे लागले ते पैसे असतील. बरोबर, आता त्याला त्याचा अनुभव झाला. ह्या अनुभवावरून त्याच्या नवीन बंगल्याचं त्याला किंमत काढायची, कॉस्ट काढायची.
ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायची. मी ॲप्रॉक्सिमेट म्हणतो त्याला. ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढायची. ओके. मग आता हा व्यक्ती आलेला आहे नवीन बंगल्याचं काम करायला, तर त्याच्याकडे तो एरिया तर असेलच ना. ऑब्विसली एरिया तर त्याला जमीन आहे, त्याच्याकडे एरिया तर त्याला माहिती असेल ना की किती बिल्टअप एरिया आहे, बरोबर, किती प्लॉट एरिया आहे. मग त्याचा प्लॉट एरिया ऑलरेडी माहिती असतो आपल्याला. न्यू प्लिंथ एरिया माहिती असतो. न्यू प्लिंथ एरिया समजा 2000 स्क्वेअर फूट आहे. समजा 2000 स्क्वेअर फूट आहे. नवीन एरिया माहितीच असणार आहे ना. म्हणजे हे मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन सांगतो बरं का. युनिव्हर्सिटीला तुम्हाला जुनं काम येईल, त्याचे पैसे येतील, आणि नवीन कामाचा एरिया येईल आणि तुम्हाला विचारतील किती पैसे लागणार आहे, आणि कशाने काढा, प्लिंथ एरिया मेथडने काढा. ओके. मग आता आपण फक्त कन्सेप्टच शिकतोय की त्या इंजिनियरकडे जुन्या कामाचा प्लिंथ एरिया होता आणि त्या पूर्ण कामाला लागणारे पैसे होते, आणि तो नवीन माणूस आला, त्याच्याकडे त्याच्या घराचा एरिया होता की मला एवढ्या 2000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचंय. ओके. मग आता तो व्यक्ती म्हणाल की मला पैसे सांगा किती लागतील. मग हा काय करल, जुनं जे काम आहे ना त्याचा पर मीटर स्क्वेअर रेट काढल, पर स्क्वेअर फूट रेट काढल. काय करल, पर स्क्वेअर फूट रेट काढल. म्हणजे प्लिंथ एरिया मेथडमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवायचा पॉइंट काय की प्लिंथ एरिया मेथडमध्ये आपल्याला पर मीटर स्क्वेअर रेट काढावा लागतो किंवा पर स्क्वेअर फीट रेट काढावा लागतो. पक्क डोक्यात ठेवायचे, प्लिंथ एरिया मेथडमध्ये पर मीटर स्क्वेअर रेट काढावा लागतो किंवा पर स्क्वेअर फूट रेट काढावा लागतो अकॉर्डिंग टू क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन मध्ये सगळ्या गोष्टी जर स्क्वेअर फुटात दिलेल्या असतील तर आपल्याला पर स्क्वेअर फीट रेट काढायचा आहे. जर क्वेश्चन मध्ये सगळ्या गोष्टी मीटर स्क्वेअर मध्ये दिल्या असतील तर पर मीटर स्क्वेअर रेट काढायचा क्वेश्चन नुसार. दोन याच्यात काढत नाही बसायचं. जे क्वेश्चन मध्ये गिवन डाटा दिलाय त्याच्यानुसार आपल्याला काम करायचे. कळतंय. आता तो व्यक्ती काय करल, जुन्या कामाचा एरिया आहे, जुन्या कामाचे पैसे. मग तो काय करल, पर, चला तुम्हाला आपल्याला जे क्वेश्चन मध्ये मीटर स्क्वेअर येतं तर मीटर स्क्वेअर घेऊ इथं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मीटर स्क्वेअर घेऊ, काय फरक पडत नाही, जे दिलंय ते दिलंय. आता आपल्याला हा काय करल, सर्वात महत्वाचं पर मीटर स्क्वेअर रेट काढेल. मग आता मला सांगा पर मीटर स्क्वेअर रेट कसा येईल. कॉमन सेन्स वापरा. 1000 मीटर स्क्वेअरचं काम होतं, 1000 मीटर स्क्वेअरला त्याला 10 लाख रुपये लागले, तर एका मीटर स्क्वेअरला किती लागतील, कसं काढणार. 1 नंबर. काय सांगितलं त्यांनी, 1000 मीटर स्क्वेअरला 10 लाख रुपये लागले, 1000ला 10 लाख लागले, मग एकाला किती लागतील, तर 10 लाख डिवायडेड बाय एरिया. बरोबर. म्हणजे मी फॉर्म्युला कोणतं तयार केला इथं, टोटल कॉस्ट डिवायडेड बाय प्लिंथ एरिया. टोटल ओल्ड लिहा तुम्ही, परत इथं नवीन घेऊन टाकणार, ओल्ड टोटल कॉस्ट. ओके. मग आता मला सांगा ओल्ड टोटल कॉस्ट किती आहे, 10 लाख. मग मी इथं काय लिहिणार, 10 लाख. 10 लाख म्हणजे 10 वर किती शून्य, 5 शून्य. बरोबर. हे बी कन्फ्यूज होतं कॅल्सीला. हां, 5च्या ऐवजी 4 देऊन दिले ना, चुकून जाणार. आता प्लिंथ एरिया किती, जुन्याचाच विचार करतोय मी, ओल्डचाच विचार करतोय. किती आहे, 1000. ओके. मग आता काय होईल, हे 3 गेले, हे 3 गेले, किती उरला, 1000 रुपये पर मीटर स्क्वेअर. ओके. मग त्याच्याकडे जुन्या कामाचा रेट किती आला, पर प्लिंथ एरिया 1000 रुपये. एका मीटर स्क्वेअरला 1000 रुपये लागले त्याला माहिती आहे. मग तो त्याला काय सांगल, भाऊ एका मीटर स्क्वेअरला 1000 रुपये लागतात, तुझं काम किती आहे, 2000चं. मग एकाला 1000 लागतात, तर 2000ला किती लागतील, बोला. न्यू कसं येईल, न्यू प्लिंथ एरिया मल्टिप्लाय बाय पर मीटर स्क्वेअर रेट. बरोबर ना. मग न्यू प्लिंथ एरिया किती आहे,
2000 आणि पर मीटर स्क्वेअर रेट किती आला 1000. म्हणजे किती पैसे लागले याला 20 लाख लागले. कळलं. म्हणजे तो त्या व्यक्तीला काय सांगल, तुला आत्ता जर बांधकाम करायचं असेल तर तुला किती रुपये लागतील 20 लाख लागतील. हे त्याने ही मेथड कोणती यूज केली, त्यांनी ही प्लिंथ एरिया मेथड यूज केली. कळत आहे. नावातच आहे प्लिंथ एरियामध्ये प्लिंथ एरिया पर मीटर स्क्वेअर रेट काढायचं आहे. प्लिंथ एरियाचा पर मीटर स्क्वेअर रेट काढायचा आहे. कोणाचा जुन्या बिल्डिंगचा. आणि त्या पर मीटर स्क्वेअर रेटला उचलायचं आणि नवीन बिल्डिंगच्या एरियानी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे नवीन बिल्डिंगची किंमत तुम्हाला भेटणार आहे. कळत आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काही पॉइंट लिहायची. लिहा प्लिंथ एरिया मेथडमध्ये लिहा. प्लिंथ एरिया मेथडमध्ये लिहा. This estimate is prepared. This estimate is prepared this estimate is prepared on the basis of plinth area of building. Plinth area of building. On the basis of plinth area of building. खालच्या लाईन मध्ये लिहा. खालच्या लाईन त्याच्यातच खालच्या लाईन मध्ये लिहा. the per meter square rate of old building is calculated by dividing the total cost of old building with plinth area of old building and the rate per meter square of old building is then multiply to the plinth area of new building. And the answer we get is the approximate cost of new building by plinth area method. आता दिसायला जरी मोठं दिसलं तरी मी एकदम सोपी इंग्लिश तयार केलेली आहे. जे मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केलं तेच इंग्लिश मध्ये तुम्हाला लिहून दिलं. तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये बघणार
तर तुम्हाला थोडीशी हार्ड लँग्वेज दिसेल, किंवा माझं लिहिलेलं पण तुम्हाला हार्ड वाटत असेल तर जे तुम्हाला समजले की जुन्या बिल्डिंगचा पर मीटर स्क्वेअर रेट काढायचा आणि तो नवीन बिल्डिंगच्या प्लिंथ एरियाला मल्टिप्लाय करायचा, त्याचं उत्तर जे आपल्याला भेटेल ते अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग असेल अकॉर्डिंग टू प्लिंथ एरिया मेथड. याचं तुम्ही तुमच्या भाषेत इंग्लिशमध्ये तयार करा आणि लिहा. कंपल्सरी जेवढे आउट ऑफ मार्क तुम्हाला त्या क्वेश्चनला आहे तेवढे मिळतील. ओके, असं कंपल्सरी नाही पुस्तकामधलंच रटायचं आहे. ओके, काही गरज नाही. आपल्या नोट्स आहे, आपली क्लास नोटबुक आहे, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. 8-9 वर्षाचा अनुभव आहे आत्तापर्यंतचा, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे पुस्तक परचेस करायचं नाही. आपलं मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे, तुला लिंक आली का नाही, लिंक आली तुला पाठवतो. मोबाईलचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स सेक्शनमध्ये कोर्समध्ये तुम्हाला आपल्या नोट्स तिथे अवेलेबल असतील. त्या नोट्स प्लस तिथे टेक्स्टबुक पण अवेलेबल आहे. टेक्स्टबुक पण मी स्कॅन करून टाकले. पुस्तक विकत घेऊ नका. इस्टिमेटचं नसेल टेक्स्टबुक, इस्टिमेटची गरज नाही. असलं माझ्याकडे आलं तर मी टाकतो. पण RCC आणि DSS जो आपला दुसरा सब्जेक्ट आहे, DSS आणि RCC, त्याचं टेक्स्टबुक मी अपलोड केलेलं आहे पूर्ण. तुम्ही तिथून ते बघू शकता. आपल्या क्लास नोट्स पण तिथं डेट जसं जसं शिकवणं होईल तसं तसं तिथं अपलोड होत राहतील. ओके, चला. मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं का सगळ्यांनी? महत्त्वाचं केलंय का? केलंय सगळ्यांनी? आयफोन आहे का? मग तुला वेबसाईटवर बघ ना. मग वेबसाईटवर तुला अप्रोच आहे. वेबसाईट पण आहे आपली. काढता आहे का पुन्हा? आता ही वेबसाईट आहे, टाक www.apengineering.graphy.com. ज्यांचा आयफोन आहे त्यांनी वेबसाईटवरून सगळं बघायचं आहे, आणि ज्यांचा अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन आहे. त्याला पण सेंड करून दे लिंक ॲप्लिकेशनची. ग्रुपवर आहे लिंक आपली. वेबसाईट टाक, ओपन होते का बघ. आणि ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरवर रिव्ह्यू देणार आहे. कोणीच दिला नाही रिव्ह्यू अजून.